काय वाटतं रे सुहास? कोण येईल निवडून? पुष्पा. नाही लय भारी पिक्चर आलाय पुष्पा, आम्ही बघायला जाणार आहे. पोरं पोरं. असं आहे काय? मी म्हणजे पुष्पा कोण उभं राहिले आता निवडणुकीत? झुकेगा नहीं साला है. काय डायलॉग आहे भारी. सुहास, हे सुहास, उठ आधी जेवून घे. नाही नाही, मला नाही भूक. भूक नाही काय? ठेवतो मोबाईल आणि जेवून घे. हे मम्मी, तू घे जेवण करून. मी चाललोय बाहेर, उशीर होईल बरं का यायला मला. काय हा पोरग जेवायचं सोडून गेला बाहेर, आणि तुम्ही काय टीव्ही बघत बसलाय? मगापासून बघते नुसतं टीव्ही बघत आहात. गोळ्या खायच्यात ना तुम्हाला? 5 मिनिटं बघत होतो जरा बातम्या. काही बातम्या नको, आता झाल्या बघून. आता जेवून घ्या आधी, चला. एवढ्या लवकर? एवढ्या लवकर नाही, किती वाजले बघा आता, उशीर होतोय. चला, जेवणाचा पत्ता नाही, काय नाही, टीव्ही बघत बसायचं फक्त. पूर्वा, हे पूर्वा, अगं जेवून घे ना आधी. काय हा मोबाईल घेऊन बसलीस? अगाई हो ग, जेवते मी, थांब जरा. आत्ताच मोबाईल घेऊन बसलीये ना मी. आणि जेवणाचं कधी? आत्ता मोबाईल बघत बसतेस, जेवण हुला उशीर होतो आणि मग नंतर रात्रभर अभ्यास करतेस. अगाई किती कटकट करतेस, मी जेवण म्हंटले ना तुला. थांब जरा तू. आईचं बोलणं म्हणजे कटकट आणि हा मोबाईल बघणं म्हणजे काय काय तुझं? जा आधी जेवून घे. किती वेळ झाला हा, अजून कसा नाही आला? फोन करू का? परत चिडेल माझ्यावर. काय रे सुहास, किती वेळ हा? किती उशीर झालाय? अगं काम होतं थोडं. एवढ्या उशिरा कसलं काम आलं तुला? आता तुला सगळं सांगत बसू का? घरी आलो का झाली सुरू तुझी किरकिर किरकिर. अरे किरकिर नाही, काळजी वाटते. एवढ्या रात्रीचं बाहेर जाणार तर काळजी नाही वाटणार? काय लहान बाळ आहे का मी एवढी काळजी करायला? कुठं गेला कुठं नाही सारखी विचारपूस असते तुझी. पर वैताग आलाय तुझा मला. आलं का विश्वास? हो आला. काय हो? मी खूपच वैताग देते का तुम्हा सगळ्यांना? का असं का बोलते? मी जे करते ते तुमच्यासाठीच करते ना. काय माहितीये का, मुलं तुला बोलतात असं वैतागल्यासारखं करतात. त्याचं कारण काय माहितीये का? एखादी वस्तू किंवा एखादा माणूस आपल्यापाशी असल्यावर त्याची किंमत नसते. तू सगळ्यांना बोलती, वेळेचं बंधन घालती, हे त्यांच्यासाठीच करते, त्यांच्या लक्षात येत नाहीये. मी नसल्यावर यांना किंमत कळेल माझी. मग एक काम कर, तू खरंच जा कुठंतरी. म्हणजे? अगं म्हणजे 2 दिवस कुठंतरी आराम करायला जा. तुझ्या भावाकडे जा, नाहीतर आपल्या गावी जा. तुला पण आराम मिळेल आणि तू इथं नसल्यावर मला पण बघायचंय कशी मज्जा होती सगळ्यांची. सरळ चालेल मला. ठीक आहे. बरं आता जास्त विचार करू नको, मी कपडे बदलून आलो. चला. आई चहा दे बरं. हो महाराज, आई बाहेर गेली माहितीये ना, मामाच्या गावाला. अरे खरंच सकाळी गेली ना ती. पूर्वा, ए उठून घे, तुझे काय हात मोडलेत का? आणि हो, ते स्वयंपाक करून ठेवलं, येऊन डबा भरून घेऊन जा. अगं आता डबा पण मीच भरायचा का? हो मग मला उशीर होतोय कॉलेजला जायला. भरतो. आलाच दादा तो? कधी आला? आता आलोय. तुझ्यामुळे मला उशीर झाला बरं का ऑफिसला जायला, आणि साहेबाचे बोलणे पण खाल्ली. माझ्यामुळं? मग किती उशीर लावला स्वयंपाक करायला, आणि दिला तर दिला डबा, त्या जायला चपात्या दिल्या, हॉटेलला जावं लागलं मला. दिला त्याचा आभार मान. हा ना. बरं ऐकणार आहे, आपल्याला काहीतरी चहा वगैरे बनवून आणि काहीतरी खायला बनव, मी खूप थकली आहे. काय मी चहा बनवू? काही येड लागलं काय तुला? अरे बनव ना, मी थकली आहे. नाही नाही, चहा तू बनव आणि काहीतरी पटकन खायला कर, भूक लागली मला.
खायला मी बनवू? अजून स्वयंपाक बनवायचंय. बापरे, आई कशी ऍडजस्ट करत असेल हे सगळं. कधी येते आई काय माहित आता. कधी येते? आली आई. काय? कधी? आई कधी झाली? चला चल बरं, आली आई. आईलाच सांगू स्वयंपाक करायचं. अगं आई तू एक दिवस नव्हते तर आमची किती पळपळ झाली. आणि मला ऑफिसला जायला पण उशीर झाला. आणि ना मला जळलेल्या चपात्या दिल्या त्या. आई, ह्याला निदान मी जळलेल्या चपात्या तरी करून दिल्या. ह्याला स्वतःच्या हाताने स्वतःच पाणी पण तापवता नाही येत. काय हो? अगं काय सांगायचं तुला, इतकी धांदल उडाली होती दोघांची. पण मी आपला मस्तपैकी खेळ बघत होतो यांचा. खरंच गाई, खूप थकले होते माहितीये का. तू नव्हते ना तर सगळं मला एकटीलाच करावं लागत होतं. हा तर काही करतच नव्हता. म्हणजे मी उपाशी राहिलोय माहितीये का, जेवलो पण नाही पोटभर. मी सांगू का, मी मुद्दाम गेले होते कारण की तुम्हाला माझा वैताग आला होता ना म्हणून. नाही आई, आम्हाला तुझा वैताग नाही आलता ग. माहितीये आम्ही तुला चिडचिड करतो, उलट पालट बोलतो, पण आम्हाला तुझा वैताग नाही येत ग कधी. मी बोललो ताई मला माफ कर. पण खरंच तू गेल्यानंतर आहे ना आम्हाला वैताग आलता खरा. तू असताना नव्हता आला. काय माहितीये का, आई काय करते, सगळ्यांना वाटतं आई दिवसभर घरात बसून असते. आई काहीच करत नाही. पण कसं आहे माहितीये का मुलांनो, आपलं घर नाही तर अख्खं जग चालवायचं काम आईच करते. तुम्ही बघा ना, कुठलाही मुलगा किंवा कुठलाही पुरुष जर एखाद्या कामात यशस्वी झाला ना, सगळ्यांना त्याचे कष्ट दिसतात. पण त्याच्या मागे त्याची आई, त्याची बायको, त्याची मुलगी किती कष्ट घेतात, किती त्याला पाठिंबा देतात, घरून किती सपोर्ट असतो, हे कोणालाच दिसत नाही. तर असंच आपल्या आईचं पण आहे. आपली आई आहे ना, काय करते हे आपल्याला माहिती नसतं, पण ती जेव्हा घरी नसते ना तेव्हा त्याची किंमत कळते आपल्याला. आणि खरं सांगू, मला पण करमत नव्हतं. अशी तुमची सवय झाली ना, धावपळ किलबिल तुमची, तिथं आरामासाठी गेले मी, पण सारखी आठवण तुमचीच. आई, आणि हो, आता तू किती पण ओरड मार, आम्हाला काहीच नाही वाटणार. पण असं जात नको जाऊ बरं आम्हाला सोडून. नाही जाणार. आई हं? पटकन काहीतरी खायला कर, लय भूक लागली. आई, लय भूक लागली. आज आज आईला सुट्टी, आपण सगळ्यांनी हॉटेलमध्ये जायचं. बर चला तयार व्हा आता. चला चला. आणि कामावून नीट घरी यायचं, इकडे तिकडे बोंबलं फिरायचं नाही. येऊ का मग? या, चालतंय चालतंय. लक्ष ठेव बरं का घरावर व्यवस्थित. मी ठेवते लक्ष, तुम्ही जावा कामावर. दुपारी व्यवस्थित जेवण बिवण कर, आराम कर जरा. करते मी, तुम्ही जावा कामावर. मी काय म्हणतोय, 50 रुपये आहेत का? 50 रुपये? कशाला 50 रुपये? काल दिल त्याचं काय केलं 50 रुपयाचं? अगं 50च होते ते, कशाला लागत आहेत? कशाला लागत आहेत? 10 रुपये तंबाखू कुठे ह्याला लागतात पैसे. आणि काय सांगता तुम्ही? अगं दारू पित नाही मी, वास येतो का बघ. या, हे बघ हे बघ. दारू पित नाही म्हणा. अगं काय बाई आहे तू, हा? आता मी दारू बिरू तसलं काय पित नाही, कष्ट करतोय रोज जाऊन, माहितीये का तुला? हे कष्ट करतय म्हणा, दारू पिऊन सगळं गावभर फिरतय बोंबलत आणि म्हणा कष्ट करतय. हळू बोल ना जरा, लोक बघायच्यात, मला इज्जत आहे इथं. कसली इज्जत आहे? कसले कसले नाद लावून घेतलेस? चालते चालते, येऊ का मग मी? चल निघ, मूड द्या, चल निघ. कामावर नीट घरी या. खुशालला का 50 रुपये दे ना, 50ची सोय झाली बाई काही करून. सचिन वर्ग आहे ना, तालमीत टाकलंय माझं. अंडे आहे ना घरी तुझ्या? अरे वा, तालमीत टाकलो तू? हा. बरं आहे बरं का, तू वाळ काय पण पोरग तरी निदान गुटगुटीत होईन माझ्याकडे. बरं आहेत ना अंडे? अंडी? अंडी कशाची रे ती? आहेत ना अंडी, अंडी आहेत. बक्की गावरान अंडी आहेत, अशी अशी बारकी बारकी. पोरग असं मस्त होईल. हा टुनटुनीतच. असे पहिलवान आपटिले पाहिजे जागेवर. अरे गावरान अंडी आहे, पण पोरग तुझं आहे ना बॉयलर कोंबडी वाणीच फुगन बघ. बरं मग दे ना मला अंडे. चल बरं. अंड्याच हा देतो ना मी, त्याला काय.
किती अंडी लागते ते? मला आहे ना आज 5 लागते, तर उद्या 5, परवा 5, रोज 5. 5 5 5 5. हा. चालते चालते. एक काम कर, पण पैसे रोख द्यायला लागते ना. रोख येत खिशात आहेत लगेच. आहे ना? बस एक काम करू, हो पुढे तू, मी आलोच अंडी घेऊन. लवकर या. हा 50 रुपये रोख द्यायचे बरं का. देतो, 5 अंडे दे मला. हा चालते चालते, हो पुढे आलोच मी. लवकर ये. हा हा हा. 10ची तंबाखू, 20 2 फुग, झाली सोय. आला बाई मुर्दा पिऊन. नमस्कार. काय जेवणा बिवणाची सोय केली का नाही? नाही जातो आम्ही डाब्यावर, आपल्याकडले पैसे. हाय जेवण. मी काय म्हणते, आपल्या कोंबड्या हल्ली अंडेच द्यायला झाल्या हो. ओ माय डॉग, कोंबड्या अंडी द्यायचे बंद झाल्या? हो तर पहिले 7-8 अंडे द्यायच्या आणि आता 1-2 अंडे यायलेत. अगे मग एखादा दिवस सुट्टीवर गेल्या असतील कोंबड्या, का तुला 7 दिवस अंडी द्यायची कोंबड्यांनी? हा, त्यांना दुसरा काय काम धंदा आहे का नाही? काय बोलताय तुम्ही, कळतंय का जरा? काय माहितीये का, आजकालच्या कोंबड्यांमध्ये दमच नाही राहिला. आमच्या काळी एक कोंबडी 100 अंडी द्यायची. हा काय बाई ह्या मुर्द्याला बोलते मी, पिऊन येते. काय बोलव ह्याला तरी. ए तसलं नाही बोलायचं मला. हा गपचूप जेवायला कर, नाही चाललो झोपायला मी. आणि तुझ्या कोंबड्यांचे आहे ना, ज्याला लक्ष देत जा, नाही तर ना सरळ एक तंदूर करून आण मला रोज. हा काय असल्या कामाचे आहेत कोंबड्या तुझ्या. 1-2 अंडी दे. मुर्द्या पिऊन येतोस आणि किती भंकच करतोस रे. ए मला तसलं नको सांगू, मी चाललो तुझ्या कोंबड्यान. तू मी तर याला पैसे देत नाही, मग हे पिऊन कुठून येते मुर्दा. तरीच म्हणते अंडे जातात कुठं, तर हे मुर्दा विकतं होय. आता ह्याच्याकडं बघतेच मी. अहो पण माझी अंडी द्या की. अगं तुला काय अंड्याचं पडलंय, ह्या मुर्द्याचं बघते आता मी. मी जरा बाहेर जाऊन आलो बरं का. बाहेर कशाला जातो, चल आतमध्ये. अंडे विकते होय माझ्या परस्पर. कशाला अंडे विकतोस, कशाला अंडे विकतोस. नको मारू. आयो आय 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 आयो 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 आयो. अहो या मुलाला किती समजायचं हॉस्टेलला जा म्हणून, ऐकतच नाही जरा पण तो. आता काय करायचं सांग बरं. हा त्याला सांगून काय कळा ना. त्याला सांगितलं मी तर थांबू नको, टुकार वशील, तिकडे गेल्यावर शिकून मोठा तरी वशील, आमचं नाव काढशील ना. मग मला सांगा, आपण काय त्याचा वाईट विचार करतोय का? चांगल्यासाठीच सांगतोय ना. तिकडे गेला तर काहीतरी होईन तो. इथं काय बघा, इथं कसं आहे वातावरण आहे. कसं आहे माहितीये का, आपण जास्त लाड केलाय त्याचा, त्यामुळे डोक्यावर बसलाय, ऐकायला तयारच नाही. नाही तर काय, दिवसभर जरा काय बोललो की एवढं मोठ्याने बोलणार, इतकं जोरा जोरात ओरडणार, हे काय शिस्त आहे का? काल त्याला बोललो, समजून सांगितलं तर त्याला राग आला. त्याने स्वतःला कोंडून घेतलं लगेच दरवाजा बंद करून. हा काय करायचं सांग बरं आता. मला तर ना काही कळानच बाबा काय करायचं ह्या पोराचं. नको नको केलंय नुसतं. अगं पैसा नसल्यामुळं काही पोरं अडाणी राहतात, त्याला शिक्षणाला पैसे नसतात, आणि आपण एवढे पैसे पुरवतोय, खर्च करतोय त्याच्यावर, त्याला तरी अक्कल नाही. हो ते कसं असतं माहितीये का, सगळं भेटलं ना तर असंच माजतात मोक. तसंच झालंय. पण नाही ना, काहीतरी करावं लागेल बरं का त्याचं. असं इकडे ठेवलं ना बिघडल ते, अजून तर तू आहेच. होईल. ते काय झालंय, त्याला आहे ना सवय लागली इकडे पोरात ढिंगाणा घालायची, मस्ती करायची, अभ्यास नको काय नको. हा तिकडे गेल्यावर शिकला पाहिजे ना तो. तेच की. हे बघ, आपण आहे ना आता लय समजून सांगितलं त्याला, पण त्याला समजायलाच तयार नाही. काय करावं आता. जाऊ दे भो, शिकला तर शिकला, नाही तर भीक मागू ती. काय करणार आहे आपण बोलून बोलून तरी. काय चाललंय? अरे दादा, कस काय नाही केलं? अरे काय माहितीये का, बरेच दिवस झालो कुठं बाहेर गेलो नाही. म्हणलं मामाच्या गावाला जाऊन येऊ. तेव्हा म्हणलं तू पण चल, मामा आठवण काढत असतो आपली. आलो असतो पण नको, थोडं टेन्शन आहे. अरे टेन्शन फ्री व्हायला तर जायचं ना. त्या पिंट्याला पण घेऊन चल आपल्या. पुढे पिंट्या दिसत नाही. ते पिंट्यामुळे तर टेन्शन आलंय आम्हाला. काय झालं? हॉस्टेलला नको म्हणताय जायला ते. हा हॉस्टेल चांगलं शाळा शिकन, काहीतरी नोकरी लागन, आमचं नाव मोठं करल,
पण नको म्हणतो इथंच राहायचं. अरे पण तो आहे काय 4वी-5वीला, एवढे लहान वयात कशाला टाकतो हॉस्टेलला? आता 4थी झाली ना इथं गावामध्ये, हा 5वीला म्हटलं बाहेर टाकावं, थोडं शिकल ना. कोंडून घेतलंय त्यांनी अहो स्वतःला. भाऊजी ही तर राहिला तर टुकार बनन माहिती का, त्याला शिस्तच नाही लागणार. आताच बघा त्याला काय बोललं की उलट बोलायला चालू करतो. शिस्त लागणार नाही म्हणताय ना तुम्ही? हॉस्टेलमध्ये शिस्त लावायला कोण असतं आणि घरी कोण असतं? गावावर नका ढकलू तुम्ही. शिस्त लावायचं काम आपलं असतं. तुम्ही शिस्त लावली तर शिस्त लागेल त्याला. अहो, साधं 4वी-5वीतलं पोरग ते आणि त्याला हॉस्टेलला टाकताय होय तुम्ही? हा काय करायचं बरं त्यांनी? समजा आजारी पडलं, काय झालं, पोरग आई आई वरडतं, त्याला आईन बाप तर नको दिसायला समोर. तुमचं सगळं खरंय, पण त्याच्याच भविष्याचा विचार करतोय ना आम्ही. सुहास, भविष्याचा विचार करून काय उपयोग आहे? तुझ्या हातात भविष्य आहे का कोणाचं? हा अरे आपण लई छोटी माणसं आहे, आपल्या हातात काय आहे रे? जे नशिबात लिहिले ते होणार आहे. माझं तर म्हणणं आहे, अरे निदान 10वी पर्यंत तरी त्याला आई वडिलांचं सुख लाभू दे. झाले काय माहिती का, आता प्रत्येकाच्या मनात झाली स्पर्धा तयार. आपलं पोरग हे करायचं, आपलं पोरग ते करायचं. जन्माच्या आधीपासूनच तुमची तयारी असते. अरे पण त्या पोरांचा विचार करा थोडाफार. आणि हा आजकाल झाले काय माहितीये का, वृद्धाश्रम लय वाढायला लागले. लोकांची तक्रार आहे पोर आई बापांना सांभाळत नाही म्हातारपणी. तुम्ही मला सांगा, ज्या वयात पोरं घरात तुमच्या प्रेमात वाढली पाहिजे, लाडात वाढली पाहिजे, त्या वयात तुम्ही हॉस्टेलमध्ये टाकता. त्यांना आई बापाबद्दल प्रेम राहील का एवढं लांब राहिल्यावर? आई बाप कळेल तरी का त्यांना? आणि मग ती म्हातारपणी तुम्हाला कशी सांभाळते नो? दादा बरोबर आहे बरं का तुझं, पण आम्ही खरंच त्याचा विचारच नाही केला. आणि मग अरे काय, इथं शिकला काय तिकडं शिकला पाहिजे, थोडं तुम्ही लक्ष द्या, बस सगळं होऊन जाते बघ व्यवस्थित. बरोबर आहे. ऐ आपण यांना कॅन्सलच करू, जाऊ दे. हा शिकल इथं आणि तसा पण हुशार येतो. हा देऊत आम्ही लक्ष, एवढं काही नाही तर. बरं मग जायचं का? येऊ जाऊन फिरून. चालेल. चल पिंट्याला पण घेतो, त्यांनी स्वतःला कोंडून घेतलंय घरात. फिरायला जायचं आपल्याला, हॉस्टेल बिस्टेलला नाही जायचं कुठं. हो चालेल. बॅग भर चल. हा चालते. तुम्ही बस मी चहा ठेवते. हा